घरचा साज तुमचा फायनलला पात्र झालाय, गुलालाच पात्र झालाय. घरचा साज पात्र झाला आणि आज तुम्ही बघताय आमची म्हणजे आज सर्व एकमत नाही कुटुंबातले सदस्य आज सगळे आले आणि आज भारतला फायनलला ठेवायचं होतं कुठल्याही परिस्थितीत. कसं काय निर्णय घेतला आज घरची गाडी पळवायची? पहिला माझा दुसरा होता पण एक मन म्हणलं की भारतला गुलाल रायनात लावू शकतो. मला माहित आहे कारण मागच्या 4 महिन्यापूर्वी रायनाची भारतची गाडी आणली तेव्हा पण आम्ही 1 नंबर केलेला. जेव्हा जेव्हा भारतला संघर्षाचा काळ असतो तेव्हा रायना साथ देते काय? रायना साथ देतो आणि आज तिनं म्हणजे साध्य करून दाखवलं. कडेनं गाडी पळाली कारण आतापर्यंत 2 वेळा गाडी पळाली. आज 3रं मैदान आहे आणि 3ही मैदान गाडी सेमीला कडेलाच पळून राहिली आहे. 3ही मैदान गाडी कडेलाच, गटाला पण गाडी कडेलाच पळवली काय? कारण ह्यो बैल दोन्ही खाली पब्लिकचा आहे त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं की गाडी लागणार फायनलला. गाडीला कडेनं गाडीला स्पीड चांगलं लागलं आणि शेवटी काय कडेनं जास्त पळायला लागतं. महत्वाचं म्हणजे गटाला डावीनं नातं सेमीला उजवीनं स्पीड. ही गाडी घरची माझी अशी आहे की कुठल्याही खाली पळते, पब्लिकला ठाम पळतं, दोन्ही खाली कुठूनही पळतो. बाह्य ड्रायव्हरांविषयी काय सांगाल? ह्या ड्रायव्हर तुम्हाला माहित आहे एक म्हणजे आज दोघांनी नियोजनच केलं की घरची गाडी पळवायची आणि फायनल ठेवायची राहिली गाडी. आज आपण काय सांगाल? थोडं निम्मेपर्यंत गाडी मागे दिसत होती आता सीमेला आणि एकदम अचानक जे स्पीड वाढलं की गाडी म्हणजे थोडं गाडी रायनाला जेवढा पल्ला असेल तेवढा चालतो आणि भारत या पाठीवर चांगलाच पळतो आणि त्याचा सराव पण आम्ही इथं घेतला आतापर्यंत 2-3 फेर. त्याच्यामुळे गाडी आम्हाला माझं पुढच्या रानात पळणार गाडी. आणि आज घरची गाडी पहिल्यांदाच पळवली असेल? घरची गाडी आज बरेच म्हणजे 4 महिन्यांना पळवली. 4 महिन्यात पहिल्यांदा म्हणजे रायना हिंद केसरी झाल्यानंतर त्याचं पहिलं म्हणजे रायना हिंद केसरी व्हायच्या आम्ही फेर काढायचो घरच्या गाडीचं आणि पण मैदानाचा योग्य नव्हता. आज आला आणि पळवा म्हणलं. आणि आज गणेशोत्सव म्हणजे येतोय त्याच हे गिफ्ट समजावं लागेल. गिफ्ट समजायचं आणि आता गुलाला जर राहिलाय त्याच्यामुळे अजून आनंद आहे. काय सांगाल अजून ह्या जोडीविषयी? ह्या जोडीचं काय आता घरचे आहे आणि सगळे म्हणजे घरातले जायचे सगळे आणि आज सगळ्यांना आनंद झालेला आहे. आज आनंद अश्रू डोळ्यात नाही काय नाही. आपण आम्हाला 2-3 दिवस आधी सांगितलं की घरची गाडी पळवायची. काल आपण सकाळी गेलं होतं आणि गाडी आज चांगली म्हणजे तुम्ही बघितलं गटाला बी कडनेच गाडी पडली, गटाला बी चांगलं स्पीड लागलं आणि सेमीला बी कडनेच गाडी पडली चांगलं स्पीड लागलं. आणि आज भारत म्हणजे सगळ्यांनी बघितलं भारत म्हणजे पहिल्यासारखं स्पीड बघायला भेटले. काय सांगा म्हणजे काय मला त्याला सांगू शकत नाही आता, काय त्याला शब्द नाही पण आता आनंद आम्ही काही शब्दात सांगू शकत नाही. सगळ्यांनाच आनंद झालाय, भारतचे जेवढे फॅन्स फॉलोअर्स सगळ्यांना आनंद झालाय. आणि घरच्या गाडीवर गुलाल मिळवणं मोठी सोपी गोष्ट नाही पण त्या आप्पांचं नियोजन म्हणजे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आप्पा म्हणजे नियोजनाच्या बाबतीत कसं आहे. त्यामुळे आपण डोक्याने नियोजन केलं कुठं म्हणजे आप्पांची 1-1.5 महिना झालं चाललेलं कधी गाडी पळवायची घरची 1-1.5 महिना झालं चाललेलं पण काय ना काहीतरी अडचणी होत्या त्यामुळे कॅन्सल. आणि महत्वाचं नियोजन म्हणजे आज बापूंनी आणि दाजीनी बाबा सगळ्यांचं एक नियोजन होतं की माझ्या मागे लागलेली की गाडी घरची पळवायची. बापूंची सगळ्यांची इच्छा होती की आज ही गाडी आपली घरची पळवूया. घरची गाडी पळवायची आमची इच्छा होती. आपण मागे लागलो होतो ही गाडी घरची आपण गाडी गुलाल करते आणि आमचं त्यात फार मोठं समाधान झालेलं आहे. आज आनंद कसा आहे? आजचा आनंद म्हणजे आता आमच्या डोळ्यात पाणी दिसते का तुम्हाला? एवढा आनंद आहे आम्हाला. गाडी चांगली पळाली, नियोजन आपण चांगल्यापैकी बऱ्यापैकी केलं. आम्ही मागल्या आठवड्यात सलग 2-3 फेरं घेऊन मैदानावर जाऊन फेरं काढलो. त्यामुळे आपल्याला माहिती बाबा आपली गाडी काही करून पण राहणार. काय या फाटीला म्हणजे बैल या नांबरापूरच्या फाटीला बैल एवढा पळतो काय त्याला म्हणजे किती पळावं ही कळनाच झाली. काय पहिलं जे स्पीड होतं ते आता ह्या फाटीला म्हणजे तो लावतो. काय चांगली गाडी पळाली. सांगाल आज या यशात तुमचा मोलाचा वाटा आहे? काय मध्ये फेरं काढलं, याच फाटी फेरं काढलं, घरचीच गाडी आणली होती. घरचं तिघं चालू तिघांनी बैल सोडली. एवढं स्पीड लागलं गाडीला. आपण म्हटलं आपण काय पण करून आपली घरची गाडी हाणूया. गाडीला पळणार 100% गुलाल राहणार. आणि असं झालंय आतापर्यंत की आम्हाला जेव्हा बैलासनी म्हणजे गरज असती तेव्हा 100% फायनल राहतो. आणि घरचा साथ घेऊन फायनल राहिलो. दोघं तिघं म्हटली घरची गाडी नाही पळवायची. आम्हाला माहित आहे पळणार 100%. आणि अजून मधनं असती तर ह्याच्यापेक्षा जास्त. धन्यवाद. काय सांगशील आज घरचा साज
फायनलला पात्र झालाय? कडनी गाडीला स्पीड जाम कडचा पब्लिकचा माश्याच आहे आणि आतनी भारत असल्यावर गाडीत नाही देणार. पण कुठेतरी मनाला असं वाटत होतं की आज आपण गाडीवर बसावं. नाही काय भाई आपला भाव असल्या नाचते बैलांवर नाराज आहे. आपली जाईल असल्या गत मी आलो की माझ्यासाठी पोहोचू ते बैल. मी असलो की माझ्या आज म्हणजे तुम्ही गट झाल्यानंतर आलाय का? हो गटाला आलेलो खाली. म्हणजे सुट्टीला तुम्हीच होताय. काय सांगाल कसं तळ वगैरे? दोन्हीला पण जाम आहे, गाडीला गती जाम आहे. पण एक कुठेतरी इच्छा राहिली असेल आज गाडीवर बसायची? काही इच्छा पूर्ण झाली माझी. लय वेळा पळवलं मी त्याला, दोघांना पण पळवलं. नंबर घ्यायला दोनदा, एकदा एक नंबर केला कडनी 3 फेर पळवलेली आहे. आपण काय सांगाल? आपण घरनं अभ्यास करून असतो तसंच आज आजच्या मैदानाला झालंय का? अभ्यास करण्यापेक्षा म्हणायला लागतं ह्याच्यात स्टार लागते. आज आहे म्हणजे आता तुम्ही बघताय किती जण आमच्याकडे बैल येते आणि गुलाल येऊ भेटत नाही. आणि आपण कायम गुलालाच आहे आणि बैल हे पळायला लागते. जरा चढ उतार असतो त्यात संयम ठेवायचा. आजच्या मैदानाच्या होमवर्क विषयी काय सांगाल? होमवर्क म्हणजे माझा म्हणजे देवच आहे भारत आणि त्याला होमवर्कची गरज नाही. फक्त काय आहे त्यानं जी घडवलेली आहे की नाही आधी मूर्ती ती तुम्ही बघता तो म्हणजे दोन्ही साईडनं कुठनंही चालतं. रायनामध्ये भारतचे काय काय गुण दिसतात सांगा जरा. रायना भारतचे गुण एवढा येते की रायनाचं की आजपर्यंत त्याला जो बैल घातला त्याला तो हे करतो. पण रायना भारत सगळा असला का नाही भारतला तो अजून म्हणजे एवढा हे करत नाही कारण त्याला भारत लोड पळतो. भारत बरोबर पळतो. हा भारतला ते लोड जात नाही कधीच. म्हणजे जो गुरु येतो गुरुच राहत त्याला लोड जात कधीच. तुम्ही बघा जो त्याच्या आतापर्यंत फायनल येतात तेव्हा निकालात तुम्हाला का नाही जिथं अटीतटीच आहे की नाही तिथंच रायना तोंड दाखवणार. नाहीतर तुम्हाला गट सीमेला तो माफूच करणार. फायनलला त्यानं आतापर्यंत निकालात तोंड दाखवले. म्हणजे जिथं कुठं हे दाखवायचं ते एक हिस्सा राखून ठेवतोय. काय सांगाल म्हणजे त्याविषयी? गाडी घरची चांगलीच पळते आणि परत एकदा आणखीन आम्हाला म्हणजे काय अजून एखाद्या मैदानात पळवायची परत. आणि तुम्ही भयांवर जो विश्वास दाखवला तो आज सार्थकी झालाय? हा विश्वास माझा पहिल्यापासून आहे कारण त्यानं माझ्या वाढदिवसात 7 धुऱ्यानं दोघांनी तवा गुलाला तर तवा ते दोघं माझ्या सांगत होते आणि आज त्यांनाही बैलांनी कायम गुलाला जातात. आज भैयाला हिंद केसरी झालाय. धुऱ्याला म्हणजे धुऱ्यानं पण धुऱ्याचं नाव झाले बैलाचं भारतमुळं. त्यांची पण एक इच्छा होती ती पण पूर्ण केली त्या दिवशी. 100% मी म्हणजे आज ड्रायव्हरला पण आपला दोन्ही पण ड्रायव्हर गुलाला जाईल. म्हणजे दोघं पण एक साथ आहे म्हणजे भाऊ सारखं. काय सांगाल त्या दोघांविषयी? काय सांगाल? दोघांच्या विषय काय ना मी बैला पायरा करताना असं करतो की माझा ड्रायव्हर असला तर पायरा करतो नाही पायऱ्याची हे करत सोडलेली नाही. धन्यवाद आप्पा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाचायस तुम्हाला शुभेच्छा.